Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. संदीप साळवे यांची SC कॅटेगरीमध्ये 48 रँक आलेली आहे आणि ते PSI झालेले आहेत. संदीप साळवे. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि माझे मित्र बंधू भगिनींनो, सर्वांना नमस्कार करतो. PSI झालं, खूप छान वाटतंय. सरांनी जसं गरुडाचं उदाहरण दिलं तसं सांगता येईल. ते कुठलं तरी एक वाक्य आहे, कबुतरालाही गरुडाचे पंख बसवता येतीलही कदाचित, पण उत्तुंग झेप घेण्याची जिद्द ही त्याच्या रक्तात असावी लागते. बरोबर. तर ही जिद्द आपले आईवडील असतात आणि खरे गरुड ही जिद्द त्यांच्याकडे असतात जे आपल्या पिलांना कुठेतरी ढकलतात आणि काहीतरी कर म्हणतात. मी माझ्या आईवडिलांचे सगळ्यात प्रथम धन्यवाद देईल की त्यांनी मला वाढवलं, शिकवलं. मला कधीतरी वाटत होतं त्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल, आनंद होईल, कारण मी कम्प्युटर इंजिनिअरिंग झालो, MBA झालो, मी बरेचसे प्री मेन्स पण पास झालो. 2011 पासून लढत होतो. 2 वेळा PSI फायनलपर्यंत जाऊन आलो, पण सिलेक्शन झालं नाही. आणि तो हसण्याचा क्षण आणि तो रडण्याचा क्षण मी यावेळी त्यांना देऊ शकलो, यात मी माझी धन्यता मानतो. माझ्या यशामध्ये युनिक अकॅडमीचा पण फार मोठा वाटा आहे की ज्यांच्याकडे मी क्रॅश कोर्स आणि टेस्ट सिरीजमध्ये माझी रिव्हिजन करण्याची मला गरज नाही पडली. जसं गव्हाणे सरांनी, आडाके सरांनी आणि आमचे इंग्लिशचे सर सर्वांनी सांगितलं होतं की फायनल टच हा खूप महत्त्वाचा असतो. तो युनिक अकॅडमीने दिला आणि आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो. कारण मागील 2 वेळी जेव्हा मी PSI पर्यंत गेलो किंवा एरिया मॅनेजर पोस्ट असेल, STI असेल, शेवटचा जो टच होता तो मला मिळतच नव्हता, तो मी स्वतःच करायचो. पण आत्ता योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे आज इथपर्यंत पोहोचलो. तर सर्वांचे आभार मानेल. माझ्या यशामध्ये प्रत्येकाचा वाटा आहे, त्या सर्वांचे मी आभार मानतो, प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे सामील असलेले माझे आईवडील, भाऊ बहीण, जिजाजी, आमचे सगळे शिक्षक वर्ग, माझे मिसेस, आमचे सासरगडचे लोक, हे सगळ्यांचा त्याच्यामध्ये वाटा आहे. तर सर्वांचे धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. यानंतर विकास इंजे आपलं मनोगत व्यक्त करतील. PSIला 26वी रँक आहे. विशेष बाब म्हणजे यांना फिजिकलला 100 पैकी 100 गुण आहेत. सन्माननीय व्यासपीठ, नेते, बऱ्याच वेळापासून ताट करत बसलेले सर्व माझे भावी अधिकारी, सर्वांनी अभ्यासाविषयी सांगितले आहे. फिजिकल चांगलं आहे म्हणून मी फिजिकलविषयी सांगेल. शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे फिजिकलविषयी जास्त काही त्रास झाला नाही करताना. सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास असे फिजिकल करायचो. पहिल्या महिन्यापासून आउट ऑफ असताना सुद्धा एवढं कष्ट घेऊन फिजिकल केलं आहे. त्यामुळे फायनलला 800 मीटरचा टायमिंग असेल ते रेकॉर्डमध्ये आलेलं आहे. 2:22 800 मीटर केलेलं आहे मी कंप्लीट. आणि थँक्यू युनिक अकॅडमीचे मला इथे बोलण्याची संधी दिली. सर्वांना भुका लागली असतील त्यामुळे माझे भाषण थोडक्यात आटोपतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर गरकळ परमेश्वर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा अनुभव कथन करावं. सन्माननीय व्यासपीठावरील विराजमान सर्व सन्माननीय व्यक्तिगण आणि उपस्थित माझे मित्र, पालक आणि सर्व यशस्वी उमेदवारांनो, मी माझ्या MPSCची सुरुवात 2014 पासून केलेली. साधारण डिसेंबर 2013 पासून 13ची बॅच माझी युनिकची होती. माझी आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती. युनिक अकॅडमीने मला वेळोवेळी खूप सहकार्य केलं आहे. परिस्थितीमुळं मी काही मेस वगैरे काही लावू शकलो नव्हतो. सुरुवातीला मी स्टोअर स्वयंपाक करायचो. तर माझी कंडिशन पाहून युनिकचे दत्ता बागाळे सरांनी मला गॅस पण आणून दिला होता. अशी आणि युनिक अकॅडमी परिवारानं फीसमध्ये सुद्धा मला खूप चांगली सवलत दिली होती. त्यामुळं त्यांचे खूप खूप धन्यवाद. एवढेच 2 शब्द बोलण्यासाठी मी इथं उपस्थित आलो. धन्यवाद. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.